नमस्कार, मी सुप्रिया भिसे पवार, राहणार सातारा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2021 सालच्या परीक्षेमध्ये मी PSI या पदी उत्तीर्ण झालेले आहे. ऑल महाराष्ट्रामधून SC फिमेल मधून मला 8वी रँक मिळालेली आहे. माझं इयत्ता 7वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे येथून पूर्ण झालेलं आहे. 10वी पर्यंतचं शिक्षण मी इंग्लिश स्कूल निंभोरे. माझं 12वीचं शिक्षण मालोजी राज्य शेती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज फलटण येथून पूर्ण झालेलं आहे. आणि माझं पदवीचं शिक्षण कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे येथून पूर्ण झालेलं आहे. बालपणीच्या काही आठवणी सांगायचं म्हणलं तर प्रत्येक मुलाचं असतं ना लहानपणीचं आयुष्य, की खेळायला गेलो किंवा मामाच्या गावाला गेलो, इकडे फिरायला गेलो. म्हणजे माझ्या आयुष्यात तसं लहानपणापासून कधीच नाही झालं. म्हणजे मला जसं आठवतं तसं आई अण्णांसोबत आमचा गोळ्याचा गाडा असायचा लिंबू सरबत विकायला, मग मी त्यांच्यासोबत असायचे विकायला. किंवा उन्हाळ्याचा सीझन असेल तर मग कलिंगड विकायला जाणे, पेरू विकायला जाणे. इयत्ता 7वी पर्यंत तर मी वाढपीची सुद्धा कामे केलेली आहेत, की घराच्या शेजारीच मंगल कार्यालय असायची किंवा एखादी ऑर्डर आली तर मग आम्ही लग्नात वाढायला सुद्धा जायचो. तेव्हा 50 किंवा 60 रुपये रोजाने मी काम केलेलं आहे तिथे. आणि डिग्रीचं शिक्षण झाल्यानंतर 2019 पासून मी अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करत असताना लॉकडाऊनमुळे नंतर लग्न झालं 2021 साली. 2021 साली लग्न झाल्यानंतर सुद्धा माझे मिस्टर स्वप्नील पवार यांनी देखील खूप सपोर्ट केला. आणि जेवढं मी म्हणते ना की आई वडिलांचं जेवढं आहे श्रेय माझ्या या यशामध्ये, तेवढं श्रेय माझ्या मिस्टरांचं आहे. कारण ते आज आहेत म्हणून मी आजपर्यंत येऊ शकले. माझे वडील कमिन्स कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करते आणि आई तिथेच चपात्या लाटायला कामाला जाते. मग ते दोघं जण मिळून काम करून माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी पूर्ण केला. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर मिस्टर फोटोग्राफर असल्यामुळे त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला अभ्यास करण्यासाठी. लग्नाच्या अगोदर मी बारामतीला अभ्यास करायला होते. लग्न झाल्यानंतर असं झालं की संपूर्ण चेंज, म्हणजे इकडे येऊन सेटल होणं किंवा इकडे येऊन अभ्यास करणं थोडंसं अवघड जात होतं. पण माझ्या मिस्टरांनी हा निर्णय घेतला की मेन्ससाठीचा अभ्यास करायचा आहे तर तू बारामतीलाच जा. म्हणजे एक वेळ अशी आली होती की माझे आई वडील सुद्धा म्हणत होते की समाज काय म्हणेल, आता मुलीचं लग्न झालंय, मग तिला कसं परत बारामतीला पाठवायचं किंवा तिकडे अभ्यास करायला पाठवायचं. म्हणजे असं झालं की ह्यांनी माझ्या मिस्टरांनी आई वडिलांना माझ्या कन्व्हिन्स केलं की नको, म्हणजे हिच्या शिक्षणाबाबत रिस्क नको घ्यायला, हिला एवढं शिकायचंय तर मग आपण हिला इथं नको ठेवायला, बारामतीला जाऊ दे जिथं तिचा अभ्यास होतोय तिथं. मग त्यांनी मला 4 महिन्यासाठी सुद्धा मेन्सचा अभ्यास करण्यासाठी बारामतीला पाठवलेलं. माझ्या आजच्या यशामध्ये आई अण्णांचं जेवढं मी म्हणते ना श्रेय आहे, तेवढंच माझ्या मिस्टरांना पण मी तेवढं श्रेय देते की लग्नाच्या अगोदर त्यांनी मला जेवढा सपोर्ट केला तेवढा सपोर्ट इथं माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी केला. कधी कधी असं वाटायचं की अजून किती दिवस अभ्यास करणार, किंवा कधी जर असं डिप्रेशन मध्ये जायला लागले तर मिस्टर सारखे म्हणायचे की कर, तू अभ्यास कर, एक ना एक दिवस होईल, कधीतरी होईल. अभ्यासाचं सांगायचं झालं तर प्रीच्या पेपरच्या अगोदर मी इथेच जायचे लायब्ररीत. यशवंत अभ्यासिका म्हणून आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयात, तर तिथे मी सकाळी 9 वाजता लायब्ररीत जायचे आणि संध्याकाळी 9 वाजता माघारी यायचे. म्हणजे असं कधी कधी काय काय जणांचं बोलणं ऐकायला भेटायचं की हिला घरचं काम करायचं नाही म्हणून लायब्ररीत जाते. म्हणजे माणसांना कंटिन्यू हेच दिसायचं की मी 9 वाजता बाहेर पडली आणि 9 वाजता आली. मग ते एक मॅरिड मुलींच्या बाबतीत चालतं थोडंसं बोलणं की काम करायचं नाही किंवा काम सोडून जाते अभ्यासाला. त्याच्यानंतर पण घरच्यांनी नाही कधी मला ही गोष्ट जाणवून दिली. आणि नंतर मग मेन्सच्या अभ्यासासाठी मी बारामतीला गेले. बारामतीत असताना पण तिथे ग्रुप डिस्कशन व्हायचं. सकाळी 6 वाजल्यापासून आमचं ग्रुप डिस्कशन चालू असायचं ते 1 वाजेपर्यंत. मग त्या ग्रुप डिस्कशन मध्ये माझे मित्र आहेत शशिकांत लकडे, नवनाथ तरडे सर आणि प्रतीक म्हणून. मग ह्या तिघांनी पण मला माझ्या अभ्यासामध्ये खूप सहकार्य केलं. ग्रुप डिस्कशन करताना लॉचे म्हणा, लॉचा अभ्यास प्रतीकने संपूर्ण माझा लॉचा अभ्यास करून घेतला. किंवा कधी अभ्यास करू वाटत नाही, आपण परीक्षाच पास होई नाही. मी 2020 ची पण एक प्री दिलेली होती, परंतु त्यात मला कमी मार्क मिळाल्यामुळे मी त्यात नाही पास होऊ शकले. परंतु नवा सर असतील, शशी असेल, प्रतीक असेल, ह्या तिघांनी मला कंटिन्यू पुशअप करायचं काम केलं. बारामतीत असताना मेन्सचा अभ्यास मी तिथे केला. PSIचा निकाल आला त्यानंतर मग ग्राउंडसाठी मला सातारला पण यावं लागलं. ग्राउंडसाठी सातारला आल्यानंतर मानदेश अकॅडमी म्हणून आहे, साताऱ्यातच आहे, त्यांनी खूप जास्त अक्षय माने सर म्हणून आहेत. माझं ग्राउंडला 2:12 टायमिंग पडायचं स्टार्टिंगला रनिंगचं, आणि PSIच्या गर्ल्ससाठी 1:15 आउट ऑफचं टायमिंग आहे. पण 2:12 वरून सरांनी माझं 1:17 पर्यंत टाइम कव्हर करून घेतलं. त्यामुळं ग्राउंडची इतकी जास्त प्रॅक्टिस आम्ही 1 वर्षभर ग्राउंड करत होतो, कारण 1 वेळा ग्राउंड पुढे गेलेलं होतं त्याच्यामुळं. तर पावसात सुद्धा पळवायचे. आणि ह्या संपूर्ण आपल्या फिजिकलच्या जर्नीमध्ये किंवा ग्राउंड करत असतानाच्या जर्नीमध्ये माझ्या मिस्टरांचं, माझ्या सासूबाईंचं, सासऱ्यांचं इतकं सहकार्य लाभलं मला
की सर पण असायचे ग्राउंडला आणि माझे मिस्टर पण माझ्यासोबत यायचे ग्राउंड घ्यायच्या वेळेस. त्याच्यामुळं एक असतं ना की कोणतरी आहे आपल्यासोबत, आपल्याला जास्त करायला पाहिजे, चांगलं करायला पाहिजे ग्राउंड, किंवा आपण एक ठेवतो की कुठली तरी प्रेरणा पाहिजे समोर की ज्याच्यामुळे आपण चांगलं करू शकू. त्याच्यासाठी माझे मिस्टर, माझी आई हे माझ्यासोबत असायचे. कधी कधी असं वाटायचं की अभ्यास किती सोपी गोष्ट आहे ना अभ्यास करणं, पण PSIचं ग्राउंड ही एक अशी गोष्ट आहे की आम्ही कधीच उतरलेलो नसतो ग्राउंड मध्ये. कंटिन्यू AC असेल, फॅन असेल, नुसता अभ्यास करायचा, पाहिजे तेव्हा झोपा, पाहिजे तेव्हा उठा, पाहिजे तेव्हा वाचत बसा. परंतु ग्राउंड मध्ये इतक्या उन्हात पळणे किंवा बाकीच्या सगळ्या शारीरिक थकवा येतो, मानसिक पण त्रास होतो. पण यातून सगळ्यातून कव्हर करायला माझं सराउंडिंग इतकं छान होतं किंवा माझ्या समोरची माणसं असतील, माझे आई वडील असतील, त्यांच्यामुळे मी खूप जास्त प्रॅक्टिस केली आणि आमच्या अक्षय माने सरांमुळे पण माझं ग्राउंड खूप जास्त चांगलं झालं. आता जी नवीन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की एखाद्याला फोर्स केलंय किंवा आज माझं सिलेक्शन झालंय, तुमच्या मित्रमैत्रिणींचं सिलेक्शन झालंय, त्यांचं खूप अभिनंदन होतंय, त्यांचं सगळीकडे वाहवा होती म्हणून तुम्ही यामध्ये प्रवेश करू नका. तर तुमची खरंच मनापासून इच्छा असेल आणि क्लिअर असेल की आपल्याला हे ध्येय गाठायचंच, तरच यामध्ये प्रवेश करावा. आणि अभ्यासाची थोडीशी स्ट्रॅटेजी सांगायचं झालं तर मी त्यांना हे सांगू इच्छिते की क्वेश्चन बेस म्हणजे जे तुमचे PYQ आहेत आपल्या आयोगाने सगळे विचारलेले, तर PYQच्या रिलेटेड अभ्यास करावा. कारण आपण अभ्यास करतो, सगळी रेफरन्स बुक वाचतो, परंतु क्वेश्चन सोडवताना क्वेश्चनच माहित आहेत आपल्याला, टॅकल करता येत नाहीत. मग त्याच्यामुळं ज्या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले, ज्या रिलेटेड क्वेश्चन विचारले त्याच्या रिलेटेड आपण अभ्यास केलेला एकदम चांगला असं मला म्हणून वाटतं. आणि मॅरिड मुलींसाठी सांगायचं झालं तर कसं असतं, लग्ना अगोदर आपल्यावरती काही जबाबदाऱ्या नसतात. म्हणजे कसं फक्त अभ्यास करणे, झोपणे, जेवणे एवढंच काम असतं. परंतु लग्न झाल्यानंतर एक माहेरचं बघायला लागतं, सासरचं पण बघायला लागतं. सासरचं म्हणजे खूप जास्त जबाबदाऱ्या येतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी करून, घरातलं सगळं आवरून आपल्याला आपला अभ्यास करायला लागतो. पण हे अशक्य नाही असं नाहीये, हे करू शकतो आपण सगळं. फक्त मनात एक ध्येय पाहिजे, एक जिद्द पाहिजे की काही जरी झालं, किती जरी अडचणी आल्या तरी पण मी ते सगळं करू शकते. म्हणजे खरं तर ह्या अडचणी नसतात, ही एक आपल्याला संधी असते की यातून आपण कसं अजून स्पार्कल होऊ, कसं आपण उत्तेजित होऊ. ज्या मॅरिड महिला आहेत आणि ज्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे अशा महिलांसाठी मला सांगू वाटतं की आपण म्हणजे तुम्ही सगळ्या मुलींनी आपल्या घरच्यांना समजून सांगता आलं पाहिजे की एवढा एवढा वेळ जातो. किंवा कधी कधी असं होतं की मुली सांगतात, कोणी असेल सांगतात की 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, परंतु आपल्या घरच्यांना सुद्धा ही रिअलिस्टिक सिच्युएशन माहिती पाहिजे की ही स्पर्धा परीक्षांमध्ये 1 वर्ष किंवा 2 वर्षात ह्या गोष्टी होत नाहीत. आता आमच्या साईडला आम्हाला 4 वर्ष वाट बघायला लागली. एकदा घरच्यांना आपण विश्वासामध्ये घेतलं की घरच्यांचा सुद्धा पाठिंबा राहतो. मॅरिड मुलीच्या तर घरच्यांचा जर पाठिंबा असेल तरच ती पुढे जाऊ शकते. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे सासू सासरे असतील, माझे मिस्टर असतील, ह्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत आहे. त्याच्यामुळे जेवढं एज्युकेटेड आपण जेवढं जास्त असू किंवा जेवढं आपल्याला जास्त समजून सांगता येईल तेवढं जास्त समजून सांगून यामध्ये प्रवेश करावा. प्रत्येकाचा एक बी प्लॅन रेडी असावा. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये येतोय तर ह्याच्यात 100% यश मिळेल असं नाहीच आहे. कारण एक 1% म्हणलं तरी लक फॅक्टर हा असतो. आपण किती जरी अभ्यास केला तरी लक फॅक्टर पण असायला लागतोय. त्याच्यामुळे एक बी प्लॅन रेडी असणं कधीही चांगलं असतं. कारण कंटिन्यू अभ्यास करून एक वेळ अशी येते की आपल्याला वाटतं की नको आता इथंच थांबलेलं बरं. त्याच्यामुळे एक बी प्लॅन असला की थोडंसं आपण सेफ पण होऊन जातो. आणि खरंच जर स्वतःला प्रामाणिकपणे वाटत असेल की आपण अभ्यास करावा, स्वतःची जर मनातून इच्छा असेल तरच या क्षेत्रामध्ये उतरलेलं कधीही चांगलं. नमस्कार, मी स्वप्नील पवार. बाय प्रोफेशन मी फोटोग्राफर आहे आणि हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो की PSI सुप्रिया माझी पत्नी आहे. म्हणजे आज समाजामध्ये वावरत असताना बघतोय की ज्यावेळेला सुरुवातीला सुप्रिया माझी पत्नी आहे हे सांगा आणि माझी पत्नी सुप्रिया आता PSI आहे हे सांगताना जो काही आनंद आहे तो खूप वेगळाच आहे. मी सगळ्यात जवळून जर तिचं स्ट्रगल कोणी पाहिलं असेल तर ते मी पाहिलंय. लग्नाच्या आधी सुद्धा आणि लग्नाच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीनं तिनं प्रामाणिकपणे, कष्टाने आणि जिद्दीने सासरचं घर, माहेरचं घर, आईचं आजारपण या सगळ्या गोष्टी ज्या बॅलन्स केल्या त्या खूप छान पद्धतीने केल्या. आणि कित्येक संकट येत गेली पण त्या प्रत्येक संकटाला सामोरे जात तिनं ज्या प्रकारे हे यश मिळवलंय त्याबद्दल मला तिचे फार कौतुक आहे. ज्या पद्धतीने तिने इकडे सासरी येऊन सगळ्या गोष्टी घरातल्या बघून तिचं फिजिकलचं ग्राउंड असेल किंवा लेखीचा प्रीचा मेन्सचा स्टडी असेल मग ज्या तिनं प्रॉपर पद्धतीने केल्या आणि त्यामध्ये मी तिला असं कधीच अडवलं नाही किंवा असं नको करू म्हटलं. ज्यावेळेला असं बऱ्याचदा व्हायचं की घरच्या गोष्टी, माहेरच्या गोष्टी, मग खूप चिडचिड होते, बाकी गोष्टी नको वाटतात, कधी अभ्यास नको वाटतो, कंटाळा होतो, मग थोडंसं रिलॅक्सेशन, बाकी गोष्टी पुशअप देऊन मग थोडंसं मोटिवेशन
या सगळ्या गोष्टी करत आज ते यश तिनं संपादन केलं, याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. आणि समाजामध्ये आपण ज्यावेळेला वावरत असतो त्यावेळेला आपल्याला खूप गोष्टी विचारतात की अरे किती दिवस झाला अभ्यास करते बायको, खरंच अभ्यास करते का, खरंच PSI होणार आहे का, किंवा का नुसताच खर्च चाललाय किंवा ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण अशा गोष्टींना आपण न घाबरता या गोष्टींचा न विचार करता मी तिला सपोर्ट करत गेलो आणि सोबतच तिने खूप जास्त सपोर्ट केला. अभ्यासासाठी तिनं खूप प्रयत्न केले आणि तिनं आज हे यश संपादन केलं. लग्न झालेल्या महिलांचे जे पती आहेत त्यांना पण मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या पत्नीची किंवा आपल्या घरातील जे कोणी विद्यार्थी असतील की जे अभ्यास करतात, आई वडील असतील किंवा लग्न झालेल्यांचे पती असतील, तर त्यांनी पण थोडस आपल्या बायकोची म्हणा पत्नीची ऍबिलिटी ओळखली पाहिजे आणि त्यांना तेवढा सपोर्ट केला पाहिजे. तेवढाच आपण संयम पण ठेवता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हा काय एक 2-4 महिन्याचा विषय नसतो की लगेच एक्झाम दिली आणि लगेच पास झालं. तर यासाठी 2-3-4 वर्षांची जी काही प्रोसिजर आहे ती लागणारच आहे. पण तेवढा आपण संयम ठेवला पाहिजे आणि तेवढ्याच जिद्दीने त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे की जरी कोणी आडवं आलं, जरी आता लग्न झाल्यानंतर पण अशा बऱ्याच गोष्टी होतात की सासरी काम असते, बऱ्याच गोष्टी असतात, पाहुणे रावळे येतात, स्त्रिया सगळ्या मॅनेज करत असतात. फक्त त्यांना एक खंबीर साथ हवी असते की जी त्यांच्या पाठीमागे जर कोणतरी असेल की बाबा तू लढ, मी तुझ्यासोबत आहे. आणि हाच मी तिला मेसेज कंटिन्यू देत राहिलो की तू लढ, काही झालं तरी मी तुला आहे. जरी कोणी काय बोललं काय झालं तर त्याचा विचार न करता मी आहे. जरी कोणाला काय उत्तर द्यायचंय, घरात सांगायचंय, पाहुण्यारावांना सांगायचंय, फक्त सांग, यांनी सांगितलंय, विषय संपला. मग तिला कोणी काय बोलत पण नव्हतं आणि मग या गोष्टीमुळे काय होतं की त्यांना पण एक जिद्द मिळते की अरे आपल्या पाठीमागे आपला नवरा आहे, आपले सासू सासरे आहेत, आपली फॅमिली आहे आणि ते आपल्याला खूप सपोर्ट करतायत. त्यामुळे मग आपण अजून जिद्दीनं काम केलं पाहिजे, अजून जिद्दीनं अभ्यास केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मग यामुळे ते काय झालं की हा मी तिच्यावरती विश्वास ठेवला आणि आपण पण तिची ऍबिलिटी ओळखून विश्वास ठेवायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव संगीता सचिन पवार. सुप्रिया माझी सुनबाई आहे. ती PSI झालेली आहे. ती PSI झाल्याबद्दल मला तिचा खूप अभिमान वाटतो. मला सर्व सासवांना हे सांगायचं आहे, जसं माझ्या सुनेनी माझ्या घराचं नाव मोठं केलेलं आहे तशाच तुमच्याही सुना, तुम्हीही त्यांना तसाच सपोर्ट करा व ते तुमच्याही घराचं नाव असंच मोठं करतील. तर मंडळी, सुप्रिया यांनी लग्नानंतर सुद्धा आपल्या पतीच्या साथीने प्रचंड अभ्यास करून समाजामध्ये आपलं एक वेगळं आदर्श असं उदाहरण निर्माण केलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन अशा कित्येक सुप्रिया आपल्या समाजामध्ये निर्माण व्हाव्यात आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचाव्यात, हीच आमची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.